महाराष्ट्रात सध्या बुलडोझरची जोरदार चर्चा आहे। कारण कधी नव्हे ते महाराष्ट्र सरकारचा बुलडोझर सध्या जोरदार चालतोय। चर्चा तर होणारच आणि ती व्हायलाच पाहिजे। आता हा बुलडोझर कोणावर चालतोय तर काही समाजकंटकांवर आणि सरकारी जमिनी ज्यांनी हडपल्याय त्यांच्या विरोधात हा बुलडोझर चालतोय। दोन मोठ्या बुलडोझर कारवाया सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे। एक म्हणजे नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातली जी मुख्य आरोपी होती निदा खान, हिला आश्रय ज्याने दिला तो छत्रपती संभाजीनगर मधला MIMचा नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर एक कारवाई झाली। आणि दुसरी मोठी कारवाई झाली ती मुंबईतल्या वांद्रे मधल्या गरीब नगर इथल्या अनधिकृत झोपड्यांवर। राजकीय इच्छाशक्ती असेल तर एरवी अशक्य वाटणारी मोठी कामं सुद्धा किती सहजासहजी सहज पार पडू शकतात याचं प्रत्यंतर वांद्रे मधल्या गरीब नगरवर झालेल्या कारवाईतून समोर आलं। मुंबईकरांचं वांद्र्यातील गरीब नगर हे खूप जुनं दुखणं आहे, पण या दुखण्यावर कोणताच राजकीय डॉक्टर उपचारच करत नव्हता। म्हणजे उपचार होऊ शकत होते पण सगळ्या राजकीय डॉक्टरांनी हात वर केले होते। पण अखेर महायुती सरकारने हे जे दुखणं होतं जुनं दुखणं ते मुळासकटच उपटून फेकून दिले। ती खरंच गरज होती। म्हणजे मी आणि माझ्यासोबत आमचे व्हिडिओग्राफर आशिष केणी आम्ही दोघं सुद्धा तिथल्या जिथे कारवाई सुरू आहे तिथे जाऊन पाहणी करून आलो। आणि तिथे गेल्यावर खरंच जाणवलं की नाही, हे व्हायलाच हवं होतं। खरं म्हणजे याला उशीर झाला, पण उशिरा का होईना ही कारवाई पार पडली। जवळपास 5000 स्क्वेअर मीटरची पश्चिम रेल्वेची ती जागा आहे, अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाने वेढलेली। रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण करून या सगळ्या झोपड्या तिथे थाटण्यात आल्या होत्या। आता यांना आडवं वाढता येत नव्हतं म्हणून त्या उभ्या वाढत होत्या। काही 4 मजली 6 मजली। यांच्याकडे जर लक्ष दिलं नसतं ना तर उंचच्या उंच मनोरे असे वाढतच राहिले असते। बरं, इथे कोण राहतं, ते कुठून आले, ते नेमकं काय करतात याची कोणालाही माहिती नाही। आणि ती माहिती बाहेर यावी अशी काही राजकीय लोकांची इच्छा सुद्धा नव्हती, कारण त्यांची ती हक्काची मतपेढी होती। मुंबईतल्या ज्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत ना त्या प्रामुख्याने काँग्रेसची देणगी आहे। आणि वांद्र्यातलं हे गरीब नगर आणि बेहरामपाडा ही तर काँग्रेसची अपत्य आहे। या गरीब नगरची सुद्धा ना रंजक कहाणी आहे, ती मी पुढे सांगणारच आहे। पण या गरीब नगरमुळे रेल्वेचा जो शेवटचा ट्रॅक होता ना तो काहीच कामाचा उरला नव्हता। एकीकडे पश्चिम रेल्वेवर सुद्धा प्रवाशांचा ताण वाढत होता आणि इथे सुद्धा विस्तार करायचा होता, पण या गरीब नगरमुळे काहीच करता येत नव्हतं। बरं, इथली जी उडाण टप्पू पोरं जी होती ती इथे पत्ते खेळत बसायची, शौचाला बसायची, सगळी घाण तिथेच टाकायची। रात्री दारू प्यायला सुद्धा त्या ट्रॅकचा वापर केला जायचा। आणि या झोपडपट्टीमध्ये आतमध्ये ना वेगवेगळे कारखाने आणि अनेक अनैतिक धंदे सुद्धा तिथे चालू असतात। अनेकदा तर तिथे आगी सुद्धा लागल्या होत्या। सामान्य मुंबईकर तिथून जाताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जायचे। आता इथे सुद्धा आता कारवाई जी झालीये त्यामध्ये 100 घरं जी आहेत ती पात्र आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार नाहीये, त्यांना दुसरीकडे घरं दिली जाणार आहेत। पण बाकीच्यांचं काय? मुळात हे जे आहेत ना ते सगळे बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे आहेत। त्यांनी इथे राहायची मुळात गरज नाहीये। ही लोक तर काही टॅक्स भरत नाही। आपण जे टॅक्स भरतो आपल्याच जीवावर हे जगतात। आणि इतके वर्ष काँग्रेस आणि उबाठाने त्यांना चांगलं पोसलेलं आहे। अनेक वर्ष रेल्वेची सरकारी जमीन हडप करून हे तिथे मस्तपैकी राहत होते। या कारवाईमुळे 600 कोटी बाजार मूल्य असलेली पश्चिम रेल्वेची जागा पुन्हा एकदा रेल्वेच्या ताब्यात आली आहे। त्यामुळे आता वांद्रे टर्मिनसचा विस्तार करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। आता ही कारवाई जी आहे ती करण्याचा प्रयत्न याआधी सुद्धा अनेकदा झालाय। 2017 मध्ये सार्वजनिक जागा कायद्याअंतर्गत रेल्वेकडून अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती। 27 नोव्हेंबर 2017 ला अतिक्रमण हटवण्याचे आदेश कोर्टाकडून सुद्धा देण्यात आले होते। त्यावेळी या कारवाईच्या विरोधात गरीब नगर रहिवासी वेलफेअर संघातर्फे कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली। म्हणजे 9 वर्ष मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती। पण अखेर आता कोर्टाकडून पुन्हा एकदा आदेश आला आणि ही कारवाई तिथे करण्यात आली। अखेर वांद्र्याने मोकळा श्वास घेतला। पण ही कारवाई सहजासहजी झालेली नाहीये। सुमारे 1000 पोलीस तिथे तैनात करण्यात आले होते आणि 4-5 दिवस सलग ही कारवाई सुरू होती। बुधवारी या लोकांनी घालायचा तो गोंधळ घातलाच, म्हणजे अक्षरशः पोलिसांवर बाटल्या फेकल्या, दगडफेक केली। शेवटी लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सुद्धा लाठीचार्ज करावा लागला।
अनेक पोलीस सुद्धा यात जखमी झाले. यातल्या अनेकांना अटक करण्यात आली आहे, पण यातला एक जो आरोपी होता त्याने तर सिमेंटचे मोठे ठोकळे सुद्धा पोलिसांवर फेकून मारले होते. इतके वर्ष राजकीय पक्षांनी यांना आश्रय दिला, वोट बँक म्हणून डोक्यावर बसवलं, त्यामुळे हे कोणालाच घाबरत नव्हते. पोलिसांवर सुद्धा न घाबरता त्यांनी अक्षरशः हल्ला केला. अहो, जे पोलिसांना जुमानत नाही तिथे सामान्य माणसाची काय अवस्था. आता यांच्यावर कारवाई झाली म्हणून तिकडे उबाठाला प्रचंड दुःख झालंय. अक्षरशः दुःखात बुडालाय उबाठा. त्या उबाठाचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे लाडके भाचे वरुण सरदेसाई यांना तर फारच दुःख झालंय. त्यांना अनेक प्रश्न पडलेत की मोदी सरकार 12 वर्ष सत्तेत आहे, मग आत्ताच कारवाई का केली? हे जर बांगलादेशी घुसखोरे असं तुम्ही म्हणता, मग यांच्याकडे आयडी कुठून आले? आता हे लोक बिचारे कुठे जाणार? असे अनेक प्रश्न पडलेत यांना. माझा प्रश्न असा आहे, जर हे लोक बांगलादेशी होते, आता तुम्ही यांची घरं तोडली, हे कुठे गेले? आता बांद्रा हे काय बांगलादेशच्या बॉर्डरवर आहे? जर हे बांगलादेशी होते तर 12 वर्ष या देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे. हे लोक बँड्रामध्ये आले कसे हे कोण तपासणार? जर हे वांद्र्यातले मतदार आहेत तर यांना वोटर आयडी कशी मिळाली याची चौकशी तुम्ही करणार का? म्हणजे एका बाजूला घरं तोडत असताना ज्यांनी ज्यांनी लोकांची माथी भडकवली, कोणी त्यांना प्रवृत्त केलं पोलिसांवर अटॅक करायला, या सगळ्या घटनेची चौकशी झाली पाहिजे. जर ती झाली नाही तर हे वारंवार संपूर्ण मुंबईभर, महाराष्ट्रभर असंच होईल. वरुण सरदेसाई यांना फारच भाबडे प्रश्न पडलेत. त्यांना बहुतेक इतिहास काही माहिती नाहीये, इतिहास कच्चा आहे. त्यामुळे त्यांना ना जरा सत्याची जाणीव करून देऊ आपण. मातोश्री पासून हाकेच्या अंतरावर हे गरीब नगर वसलेलं आहे. शिवसेनेची पालिकेत जेव्हा सत्ता होती तेव्हाच यांचा पसारा वाढला. रेल्वेची जमीन असल्यामुळे केंद्र सरकार आणि कलेक्टर लँड असल्यामुळे राज्य सरकार, हे दोन्ही फॅक्टर महत्वाचेच आहे. पण कारवाईमध्ये बीएमसीची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आता पालिकेत 25 वर्ष कोणाची सत्ता होती? तुमची. आणि अनेक वर्ष राज्यात आणि केंद्रात कोण होतं? तर तुमची मिलीजुली भगत असलेला तुमचा मित्र पक्ष म्हणजे काँग्रेस. त्यामुळे वरुण सरदेसाईंनी हे सगळे प्रश्न उबाठाला आणि काँग्रेसला विचारायला पाहिजे. पण ते आरोप कोणावर करतायत? तर मोदी सरकारवर आणि देवाभाऊंवर. आता गरीब नगरची रंजक कहाणी सांगते. 1984 साली सुनील दत्त हे काँग्रेसकडून पहिल्यांदा खासदार झाले. त्यांचं आपल्या बायकोवर फार प्रेम होतं. मग बायकोच्या प्रेमापोटी यांनी काय केलं तर बांगलादेशी घुसखोर आणले आणि आपल्या लोकसभा मतदारसंघात वसवले. सुनील दत्त हे तुष्टीकरणाच्या राजकारणाचे मसिहाच होते. जेव्हा जेव्हा पालिकेचा बुलडोजर या गरीब नगरकडे वळला तेव्हा तेव्हा सुनील दत्त यांनी मोडता घातला. एकदा तर काय झालं, कारवाईसाठी बुलडोजर आला तेव्हा हे सुनील दत्त बुलडोजर समोर झोपले आणि या झोपड्यांवर बुलडोजर चालवण्याआधी माझ्यावर तुम्हाला चालवावा लागेल असा फिल्मी डायलॉग त्यांनी मारला. मग काय, कारवाई थांबली. सत्तेत कोण? काँग्रेस. त्यामुळे हे चाळे असे सहन व्हायचे. अनधिकृत वस्त्या वसवायच्या, मतांची बेगमी करायची, हे काँग्रेसच्या नेत्यांचे धंदेच होते. पुढे कालांतराने सुनील दत्त यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणजे संजय दत्त मुंबई बॉम्बस्फोटात अडकला. मग सुनील दत्त हे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी गेले. बाळासाहेबांनी त्यांना मदत केली, त्याला बाहेर सुद्धा काढलं. पण त्या मदतीच्या बदल्यात सुनील दत्त यांनी निवडणूक लढवायची नाही असं ठरवण्यात आलं. मग त्याप्रमाणे तिथून सुनील दत्त हे पुन्हा कधीच निवडणूक लढले नाही आणि शिवसेनेचे मधुकर सरपोतदार हे खासदार झाले. हा झाला राजकीय इतिहास. पण शिवसेना सुद्धा सत्तेत आल्यानंतर गरीब नगरवर कारवाई काही झालीच नाही. आता अजून एक व्हिडिओ दाखवते, त्यावरून लक्षात येईल. सन 81 से हैं इस जगह में, हमारे बच्चे हुए, बच्चे बड़े हो गए. हमारे पास 85 में हमने सुनील दत्त को जिता के लाए, जिष्णु हॉल को जिता के लाए और चंदूकर को जिताए 85 में सब लोगों ने इलेक्शन दिए 85 में. फिर उसके बाद में सुनील दत्त साहब ने एक टाइम रुकाए थे. हमारे इधर के जो एमएलए है जीत गया है अभी, तो क्या नाम है उनका, वरुण देसाई, उनका भी अभी तक के कोई नोटिस नहीं. हमारे आगे हाथ जोड़ के बोल रहे थे, बोलते आपकी कोई भी तकलीफ कोई नहीं, कोई भी परेशानी नहीं, हम आएंगे. इतने सालों से रहने के बावजूद भी हमारा कोई मतलब ही नहीं आता. बस हम लोग गैर कानूनी वोट लेने के लिए जब हमारे पास आते तो हम लोग वोट गैर कानूनी हो जाते. इसके बाद हमारा गैर कानूनी होता है. अभी कोई नेता नहीं, कोई एमएलए नहीं, कोई नहीं आया हमारे पास देखने के लिए. ऐकलं ते घुसखोर काय म्हणतायत? अगदी खरं बोलले बरं का ते. म्हणजे
त्यांनीच सुनील दत्त, वरुण सरदेसाई यांना निवडून आणले. हात जोडून वरुण सरदेसाई त्यांच्या समोर उभा राहायचा, त्यांना सांगायचा तुम्हाला काय लागेल ती मी सगळी मदत करतो, पण निवडून आणा. आता वरुण सरदेसाई कोणासमोर मतांची भीक मागणार? बरोबर आहे, त्याला टेन्शन येणं स्वाभाविकच आहे. त्यामुळेच तो मोदी सरकारवर बोलतोय आणि देवाभाऊंवर बोलतोय. त्यामुळे त्याला ही बुलडोझर कारवाई आवडलीच नाहीये. त्याला काय किंवा आदित्य ठाकरे काय हे सगळेच टेन्शन मध्ये आलेत. या घुसखोरांच्या कृपेमुळे मुंबईची डेमोग्राफी बदलत होती आणि पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना या वस्त्यांना त्यांनी वीज, पाणी ही सगळी सोय पुरवली होती. आता सरदेसाईंचा ना अजून एक प्रश्न होता की या लोकांकडे ओळखपत्र कुठून आलं? तुम्ही जर म्हणताय हे बांगलादेशी, मग ओळखपत्र कोणी दिलं? अहो, याचं उत्तर पण तुमच्याकडेच आहे. कारण बीएमसी मध्ये जोपर्यंत ठाकरे होते, ठाकरेंच्या ताब्यात बीएमसी होती, तोपर्यंत या घुसखोरांची तिसरी पिढी ही मतदार झाली होती. फक्त बीएमसी कडून त्यांना सुखसोयी आणि पाणी, वीज एवढंच मिळत नव्हतं, तर आधारपासून उधारपर्यंत सगळं काही त्यांना पुरवलं होतं. ते सरकारी योजनांचे लाभार्थी झाले होते. या लोकांना तिथून घालवलं, याचा वरुण सरदेसाईंना त्रास होतोय. पण या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली, त्याबद्दल तुम्हाला काहीही वाटत नाही. अहो, मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी या लोकांना तिथून घालवणं हे योग्यच होतं. कारण हे लोक पोलिसांवर दगडफेक करू शकतात, तर सामान्य मुंबईकरांना त्रास देऊ शकतात. आता या लोकांनी जायचं कुठे? हा उबाठा काँग्रेस सहित अनेक लोकांना पडलेला प्रश्न आहे. त्याचं खरं उत्तर आहे, जिथून आले तिथेच गेले पाहिजे. पण ते जाणार नाहीत, कारण उबाठा काँग्रेसवाले त्यांची मदत करतीलच, कारण त्यांची हक्काची वोट बँक आहे. पण इथून गेल्यानंतर त्या लोकांनी दुसरीकडे कुठेही वस्त्या करू नये याची काळजी सुद्धा आता सरकारने घेणं गरजेचं आहे. यूपी बिहारच्या नावाने ओरडणारे बांगलादेशी घुसखोरांच्या नावाने कधीच ओरडत नव्हते. त्यांना बाहेर काढा असं कधीही म्हणत नव्हते. याला म्हणतात तुष्टीकरणाचं राजकारण. फडणवीस मुंबई बाहेरचे अशी ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली होती. पण त्याच देवेंद्र फडणवीसांनी मुंबई अतिक्रमण मुक्त आणि झोपडपट्टी मुक्त करण्याच्या आश्वासनाला गतिमान केले. झोपडपट्टी मुक्त मुंबई काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उबाठा हे कधीच करू शकत नाही, हे जनतेला सुद्धा कळून चुकलं होतं. म्हणूनच हिंदूंनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून यश दिलं आणि सत्तेत आणलं. बेकायदा अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करतानाची दृश्य आपल्याला करुणाजनक वाटतात, आपल्याला दुःख होतं. पण शहराला लागलेली ही कीड आहे. कारण अशाच वस्त्यांमधून गुन्हेगारी फोफावते किंवा गुन्हेगार तयार होतात. त्यामुळे अशा वस्त्यांवर कठोर बुलडोझर कारवाई हाच उपाय. तोडकामाच्या या कारवाईचा वेग हा असाच राहिला पाहिजे, हा थांबता कामा नये. कारण जनतेचा अट्टहास याचसाठी आहे. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसाठी आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.